नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जानेवारीचा जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे, तो जानेवारीचा लाडक्या बहिणीचा हप्ता कोणाला मिळणार आहे आणि कोणाला मिळणार नाहीये. सरकारने जे आहे लवकरात लवकर वितरण जानेवारी महिन्यातच करायला पाहिजे, कारण निवडणुका होत्या तोपर्यंत सरकारने खूप लवकर म्हणजे वितरण केलं आणि आता वितरणाला खूप विलंब होत आहे. तर बघूयात आपण जो जानेवारीचा हप्ता आहे तो कोणाला भेटेल, कोणाला नाही भेटणार. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा असाल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा, जेणेकरून नवीन नवीन जे अपडेट असतील ते आपल्या चॅनलवरती सर्वात आधी येतात. तर जानेवारीचा जो हप्ता आहे तो जर तुम्हाला जर डिसेंबरचा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटू शकतो. ठीक आहे. डिसेंबरमध्ये आपली केवायसी झाली बघा, आणि डिसेंबरचा हप्ता जो होता तो आपल्याला भेटलेला आहे 13 जानेवारीला, ज्यावेळेस आपल्या निवडणुका होत्या त्यावेळेस. ठीक आहे. म्हणजे तुमची केवायसी मध्ये म्हणजे तुमची केवायसी झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो डिसेंबरचा हप्ता भेटला होता. तर जानेवारीचा हप्ता पण तुम्हाला भेटेल, कारण तुमची केवायसी वगैरे डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर आहे त्यामुळे. नियमित हप्ते जर आले असतील आणि केवायसी जर तुमची करेक्ट झालेली असेल तर तुम्हाला डिसेंबरचा जो हप्ता होता तो तर भेटलेलाच आहे, आणि त्याबरोबर जानेवारीचा हप्ता पण भेटेल आणि इथून पुढचे पण हप्ते तुम्हाला भेटतील. डिसेंबरमध्ये काही काही लोकांची डीबीटी जी होती अ, ती इनॅक्टिव्ह झाली होती, आणि नंतर जर समजा ऍक्टिव्ह झाली असेल तर त्यानंतर म्हणजे त्यावेळेस बघा पडताळणीमध्ये नाव होते. जर ती पडताळणी त्यांची क्लिअर झाली असेल आणि क्लिअर झाल्यानंतर जे आहे तुम्ही जर त्यामध्ये सक्सेसफुली पात्र असाल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता नक्की भेटेल. डिसेंबरमध्ये बँक खाते बदलले होते, आता नवीन बँक खाते जोडले आहे, किंवा डिसेडिंग झालं होतं तुमचं बँक खातं, आणि जे तुम्ही लाडकी बहीण योजना करताना फॉर्म भरताना जे खातं दिलं होतं ते खातं परत सीड जर झालं असेल तर त्यांनाही जानेवारीचा हप्ता भेटेल. आणि केवायसी चुकली होती, आता केवायसी मध्ये दुरुस्ती केली, आता ती नवीन बघा ऑप्शन आले होते, केवायसी दुरुस्तीसाठी पर्याय दिला होता, तर त्यामध्ये जर समजा तुमची केवायसी बरोबर जर आली असेल ना तर तुमचं जे जानेवारीचा हप्ता आहे तो जानेवारीचा हप्ता तुम्हाला नक्की भेटेल. तर परत एकदा सर्वांना सांगू इच्छितो की ज्या ज्या लाडक्या बहिणींची ही केवायसी चुकली होती त्यांच्यासाठी ऑप्शन आहे, त्यांनी जाऊन एकदा केवायसी पण पूर्ण करा. केवायसी करून घ्या, म्हणजे जे चुका झाल्या होत्या त्याच्यासाठी फक्त ऑप्शन आहे. तर तेवढं तुम्ही लवकरात लवकर करायला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला रेग्युलर तुमचे हप्ते भेटतील. आता ज्यांची पूर्णच केवायसी चुकली होती स्टार्टिंग पासून, तर त्यांना मे बी जून पर्यंत थांबावं लागू शकतं. तर त्यांनी जून पर्यंत थांबावं आणि त्यानंतर परत एकदा केवायसी करून घ्यावी. त्यावेळेस मे बी जून मध्ये परत एकदा केवायसीचा ऑप्शन उपलब्ध होईल, म्हणजे फुल केवायसीचा ऑप्शन उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीनं जो जानेवारीचा हप्ता आहे तो जानेवारीचा हप्ता हे 3-4 जे अटी आहेत त्या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नक्कीच जानेवारीचा हप्ता भेटून जाईल. आणि जो हप्ता आहे जानेवारीचा, आता खूप दिवस लांबला आहे. याचा जी आर तरी कमीत कमी यायला पाहिजे लवकरात लवकर, आणि ह्या हप्त्यामध्ये जे आहे जानेवारीचा हप्ता भेटायला पाहिजे, अशीच सरकारकडे एक विनंती राहील आपली. आणि ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या काळामध्ये खूप मोठ्या तत्परतेनं म्हणजे गव्हर्नमेंटनं जे आहे हप्ते वितरण केलं होतं, त्याच पद्धतीनं थोडंसं फास्टमध्ये गव्हर्नमेंटने हप्ते वितरण करावे अशीच आपली इच्छा असेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.